नमस्कार. देवाली या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. श्रावण महिन्याची आणि श्रावण महिन्यातील सणांची माहिती सांगत असताना आजच्या भाग 4मध्ये मी तुम्हाला रक्षाबंधन सणाची माहिती सांगणार आहे. चला तर मग ऐकूया. रक्षाबंधन सण हा मुख्यतः हिंदू लोकांद्वारे साजरा केला जातो. हा हिंदूंचा एक लोकप्रिय वार्षिक सण आहे, जो जगाच्या अनेक भागांमध्ये साजरा केला जातो. या दिवशी सर्व वयोगटातील बहिणी त्यांच्या भावांच्या मनगटावर राखी बांधतात. राखी म्हणजे एक पवित्र धागा असतो, जो बहीण भावाच्या उजव्या मनगटावर बांधते. ही राखी त्यांच्या भावाकडून त्यांचे रक्षण करण्याचे प्रतीक मानले जाते. राखी बांधल्यानंतर भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो आणि तिच्या कायम सोबत राहण्याचे वचन देतो. असा हा गोड सण आहे. रक्षाबंधन या शब्दाचा अर्थ संस्कृत भाषेमध्ये संरक्षण, बंधन किंवा काळजी असा होतो. हिंदू पंचांगाप्रमाणे श्रावणात येणारा रक्षाबंधन सण याला राखी पौर्णिमा किंवा नारळी पौर्णिमा देखील म्हणतात, कारण हा सण नारळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमा लागोपाठ 2 दिवस असेल तर दुसऱ्या दिवशी असणाऱ्या पौर्णिमेला साजरे करतात. तसेच उत्तर भारतात या सणाला राखी असे म्हणतात. श्रावण पौर्णिमेला राखी बहिणीने भावाला बांधावी, असे धर्मशास्त्रातही म्हटले आहे. या दिवशी बहीण भावाच्या दीर्घायुष्याची आणि सुखशांतीची देवाकडे प्रार्थना करते. रक्षाबंधना दिवशी ज्या स्त्रियांना भाऊ नाही, त्या श्री गणेशाला राखी बांधतात व या दिवशी मानलेल्या भावालाही राखी बांधली जाते. या सणातून स्नेह व परस्पर प्रेम वृद्धिंगत करण्याची प्रथा अस्तित्वात आली आहे. तर ही होती आपल्या सर्वांच्या आवडत्या रक्षाबंधन सणाची माहिती. माहिती आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व माझ्या चॅनलवरती जाऊन या आधीच्या भागातील माहितीही तुम्ही पाहू शकता. थँक्यू.